2 मिनिटं सगळे शांत करा. उपस्थित सर्व शेतकरी बांधवांनो, खाली बसा. मला शेतकरी सर्व शेतकरी बांधवांनो, आज तुम्हाला सर्वांना मी भेटायला जरूर आलो आहे. कारण हे संकट मराठवाड्यावरती कित्येक वर्षानंतर असं कोसळलं असेल. आपत्ती मोठी आहे, पण ज्याच्या वेळेला असं संकट येतं त्याच्या वेळेला सरकार खंबीर असायला पाहिजे. मी तर राजकारण करायला आलेलो नाही, पण त्याच बरोबरीने तुमच्यावरती मी अन्याय सुद्धा होऊ देणार नाही. या सरकारला तुमच्यावरती अन्याय सुद्धा करू देणार नाही हे सांगायला तुम्हाला आलेलं आहे. मला अभिमान, एका गोष्टीचा अभिमान शब्द कोणाला योग्य वाटेल अयोग्य वाटेल, पण ओमदादा, कैलास, प्रवीण स्वामी, तसेच आपल्या अंबादास पण आणि सगळे हे प्रत्यक्ष तुमच्या सोबत, म्हणजे मी व्हिडिओ बघितले आणि त्यावेळेला कैलास काय ओमदादा काय त्यांना फोन केला की अरे बाबा तुम्ही पुरात उतरताय, जनतेला मदत करताय, शेतकऱ्याला मदत करताय, स्वतःची पण काळजी घ्या. पण त्यांनी मला उलट म्हणजे तिथून मला सांगितलं की साहेब आमची काळजी करू नका, आम्ही शिवसेना प्रमुखांच्या चिंचवडीमध्ये तयार झालेलो आहोत, काय वाटेल ते होते, पण आम्ही आमच्या जनतेला वाचवण्याचा प्रयत्न जेव्हा पाठ करणार आणि करणारच तसा त्यांचा केला. आजचं हे संकट केवळ शेती नाही वाहून गेली, शेतकऱ्याचं आयुष्य वाहून गेलेलं आहे. आणि हे संकट थोडं नाहीये. मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केले, कशी घोषणा केले त्याच्यावरती मी नंतर बोलेन, पण मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की दर वेळेला तुम्ही जे सांगता की योग्य वेळी अमुक करू, योग्य वेळी येणार कधी का त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही पंचायत पाळणार आहात. आमची मागणी आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की ज्याप्रमाणे आम्ही कालपासून प्रयत्न केला होता तसाच हीच वेळ आहे. माझ्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचा सातबारा गोळा करा आणि त्याला कर्जमुक्त करा ही पहिली मागणी आहे. दुसरी, तुम्हाला मान्य आहे की नाही कर्मी तुमच्यासमोर येईपर्यंत मध्ये जे शेतकऱ्यांना भेटत निवेदन घेतलेली आहे. सरकारने काय मदत जाहीर केली हा एक वेगळा भाग, पण सर्व शेतकऱ्यांची एक मोठी मागणी की आम्हाला हेक्टरी 50,000 रुपये हे सरसकट मिळाले पाहिजे. तुम्हाला मान्य आहे का? कारण शेतीचं एका वेळेचं नुकसान नाही झालं, शेतीची जमीन लुडून गेलेली आहे की पुन्हा नीट शेती करायला 3 ते 5 वर्ष लागणार आहेत. आणि आज जी काय 2,500 कोटीची मदत सरकारने जाहीर केलेली आहे ती संपूर्ण मराठवाडा जरी धरला तरी प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टर किती मिळणार आहे? 8,500. आणि आता जे नुकसान झालंय, पाणी म्हणजे पिकं जी होती ती सडून गेले, ते साफसफाई करायला किती येणार? साफसफाई करण्याचा खर्च, त्याच्यानंतर कर्जाचा खर्च, त्याच्यानंतर जमिनीची जी काय सगळी वाताहत झालेली आहे ती नीटनेटकी करण्याचा खर्च. आता शेतकरी पुन्हा उभा राहणार कसा स्वतःच्या पायावर? आणि म्हणून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा. दुसरी गोष्ट, पीक विम्याची सुद्धा जी काही यांनी जे निकष बनवले तर पीक विम्याची सुद्धा रक्कम ही पूर्ण आत्ताच मिळाली पाहिजे. आता सुद्धा एका पीक विम्याची रक्कम ही मिळणार नसेल तो उपयोग काय, कशाला करायचा तुम्ही स्वतःच्या? म्हणून फक्त एकच सांगतो की आज माझ्या हातामध्ये काही नाहीये. मी तुम्हाला फक्त धीर आणि विश्वास द्यायला आलेले की तुमच्यावरती मी अन्याय होऊ देणार नाही हा विश्वास तुम्हाला द्यायला आलोय. मात्र आता येताना सुद्धा मला कुठल्या एका पत्रकाराने सांगितले की आज बार्शीमध्ये एका कुठे शरद गंभीर नावाच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केले. 20 लाखाचं कर्ज आहे. मला म्हणून सर्व शेतकऱ्यांना मी हात जोडून विनंती करतोय की बाबांनो, मला कल्पना आहे की तुमचं आयुष्य वाहून गेले, पण आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमच्यावरती तुमचं कुटुंब अवलंबून असतं. कृपा करून असं वेडवाकडे पाऊल उचलू नका, आत्महत्या करू नका. वाईट दिवस जातात, हे दिवस जातील आणि ह्या वाईट दिवसामध्ये हे दिवस जाण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू. फक्त एक काम करायचं, माझे इकडे सगळे म्हणजे आपले सगळे लोकप्रतिनिधी आहेत,
ही मदत जी जाहीर केली ती तर आलीच पाहिजे, त्याच्या पलीकडे जाऊन मदत सरकारने केली पाहिजे. पण मदत देताना वेळेवाकडे निकष लावले गेले आणि सरकारी अधिकारी जर का आडमुठेपणाने वागत असतील तर त्यांना सुद्धा सरळ करण्याची हिंमत आपल्याला दाखवावीच लागेल आणि शेतकऱ्याच्या हक्काचे जे काय आहे ते त्याला मिळवून द्यावंच लागेल. सुद्धा मी तुम्हाला परत एकदा हात जोडून विनंती करतो की खचून जाऊ नका. बँकेच्या वसुलीच्या नोटीस आलेल्या आहेत. या सगळ्या नोटिसा एकत्र करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवून द्या. सगळ्या एकत्र करा आणि तुमच्याकडे द्या. आपण मुख्यमंत्र्यांना सांगू की बाबा हे सगळं तुम्ही भरा. आता सगळे आज त्यांच्या घोषणा खूप मोठ्या आहेत, पण जर का या नोटिसा बँकेने थांबवल्या नाही एक तर या नोटिसांची होळी करावी लागेल. याच्या सगळ्या नोटिसा एकत्र करून मुख्यमंत्र्यांना आपण फक्त तुम्ही खचू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत.